समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्याचा उद्देश 2024 पर्यंत भारतातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे। मात्र लाडेगाव तालुका खटाव येथील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा करणे या योजनेचे काम संबंधित ठेकेदाराकडून आणि ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग खटाव यांच्याकडून संथ गतीने चालू आहे। वारंवार तक्रारी जाऊन देखील ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही। एकूण कामांपैकी काही प्रमाणात काम झाले असले तरी पूर्ण काम होण्याची वाट ही लाडेगाव ग्रामस्थांना पाहावी लागत आहे। मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देशही शासनाने दिले होते, मात्र या सर्व नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे। ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग खटाव करतय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाकडून संबंधित ठेकेदाराला काम संथ गतीने चालू आहे असं पत्र जाऊन देखील काहीही हालचाल न झाल्याचं दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात दुष्काळाची झळ ही खटाव तालुक्यातील काही गावांना सोसावी लागते, मात्र ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग खटाव गंधारीच्या भूमिकेत असताना दिसत आहे। वारंवार लाडेगावातील ग्रामपंचायत सदस्य साईनाथ यादव, चेअरमन राजेंद्र यादव, संतोष कदम, अनिल उमापे, विशाल दबडे, उपसरपंच सागर दीक्षित तसेच अन्य ग्रामस्थ ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कार्यालयात जलजीवन मिशनच्या प्रलंबित कामासंदर्भात गेले असता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातून कोणतीही दाद घेतली नसल्याचं सांगण्यात येत आहे। सद्यस्थितीत सिमेंट, खडी आणि अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहावयास मिळत आहे। लाडेगाव येथील जलजीवन मिशनचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी लाडेगाव ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। ठेकेदाराचे लायसन्स ब्लॅकलिस्टला टाकण्याची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग खटाव यांची असून देखील त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। वारंवार ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम हे होताना दिसत आहे। माहिती अधिकारातून 10 लाखांचे बिल देखील काढण्यात आले आहे असे सामाजिक कार्यकर्ते अनिल उमापे यांनी सांगितलंय। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सनी रविकुमार लोहारा, लाडेगाव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।